नमस्कार मैत्रिणींनो, संस्कारांचे मोती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अरुंधती तुमचं खूप खूप स्वागत करते। सध्या बाजारात हिरवे हिरवे मस्त आवळे आलेले आहेत आणि आवळा किती बहुगुणी आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे। तर अशा या आवळ्याला आपण चटणीच्या स्वरूपात जर खाल्लं तर आपल्या पोटात कच्चा आवळा देखील जाईल। तर त्या दृष्टीने मी तुम्हाला आवळ्याच्या 2 रेसिपीज दाखवणार आहे। त्यामध्ये एक आहे हिरवी चटणी आणि एक लाल चटणी दाखवणार आहे। तर यासाठी लागणारं साहित्य बघा। यासाठी लागणारे आपल्याला 4 आवळे घेतले आहे मी आणि थोडंसं किसलेलं खोबरं घेतलं आहे, एक छोटा तुकडा, कोथिंबीर आणि अगदी 2-3च हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कारण या बऱ्यापैकी तिखट आहेत। लवंगी मिरची आहे म्हणून या जास्त नको, म्हणून मी 3च घेतले आहे। आणि कोथिंबीर घेतली आहे धुवून। तसंच 1 चमचा जिरं घेतलेलं आहे, एक साधारण 1 चमचाभर आमचूर घेतला आहे, अर्धा चमचा मीठ घेतलं आहे आणि थोड्या लसणाच्या 5-6 पाकळ्या घेतल्या आहे। लसूण आपल्याला खूप जास्त घ्यायचा नाही आहे, नाहीतर खूप लसणाचाच त्याला वास येईल। तसंच साखर घेतलेली आहे। तर यापासून आपण बनवूया हिरवी चटणी। यासाठी आपल्याला आवळ्याचे तुकडे करून घ्यावे लागतील। हे बघा मैत्रिणींनो, इथे आवळे मी चिरून घेतलेले आहे। आपल्याला मिक्सरमध्ये सगळे जिन्नस एकत्र करायचे आहे आणि चटणी करायची आहे। यासाठी आपण आवळ्यामध्ये थोडंसं आपल्याला आमचूर घालायला लागेल, कारण आवळ्यामध्ये आंबट असला तरी एक तुरटपणा पण असतो। तर तो जाण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये आमचूर पावडर घालायला लागेल। आमचूर पावडर घातली मी, लसणाच्या पाकळ्या, खोबरं, जिरं आणि मीठ, हे सगळं साहित्य आपल्याला चटणीमध्ये घालायचं आहे। मिरच्या आपण याच्यात अशा तोडून टाकूया, जास्त तिखट नको आपल्याला त्याच्यामुळे। आणि हा कोथिंबीर पण, याच्या दांड्या जरी असल्या थोड्या कोथिंबीरीच्या तरी चालतं। आणि याच्यातच आपण साखर घालूया आणि अगदी थोडं पाणी याच्यात घालू, जेणेकरून ते मिक्सरला वाटल्या जाईल। मैत्रिणींनो, इथे आपली आवळ्याची चटणी तयार झालेली आहे हिरवी। आता मी तुम्हाला लाल चटणीची पण रेसिपी शेअर करते आहे। तर त्यानिमित्ताने आपल्या पोटात कच्चा आवळा जातो, त्यामुळे अशी चटणी करून ठेवली तर ही फ्रीजमध्ये 3-4 दिवस छान राहते आणि ही आपल्या पोटात कच्चा आवळा जातो। तर आता बघूया लाल चटणीसाठी लागणारे साहित्य। मैत्रिणींनो, आता आपण बघूया लाल चटणी आवळ्याची। याच्यासाठी आपल्याला हवेत 4 आवळे आणि मी थोडा आमचूर पण घेतलेला आहे, 1 चमचा। त्यानंतर 1 चमचा जिरं, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि साधारण 1-2 चमचे गूळ घेतलेला आहे आणि 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे। तर तुम्हाला मी मगाशीच सांगितलं की आवळ्याचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी आपल्याला त्याच्यात आमचूर टाकायला लागेल। तर त्याच्यामुळे मी आमचूर पण घेतले आणि याची अतिशय कमी साहित्य अतिशय छान सुंदर चटणी होते याची। मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर कृपया लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून माझा उत्साह वाढेल आणि मी तुम्हाला अजून छान छान रेसिपीज, नवीन रेसिपीज तुम्हाला दाखवू शकेल। तर आता बघूया आपण आवळ्याची लाल चटणी। याच्यासाठी परत आपल्याला एकदा आवळे चिरून घ्यायचे आहेत। मैत्रिणींनो, इथे मी आवळा चिरून घेतलेला आहे। आपल्याला हे सगळे साहित्य एकत्र करून आपल्याला मिक्सरला वाटायचं आहे। यानंतर पुढची रेसिपी मी आवळ्याचा पाचक कँडी शेअर करणार आहे। तर तुम्ही लवकरच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील। तर आता आपण याला मिक्सरला वाटूया। थोडंसं पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही, त्यामुळे ती जास्त दिवस पण टिकत नाही आणि फ्रीजमध्येच आपल्याला या चटण्या ठेवायला लागतील, कारण तेव्हाच त्या
4-5 दिवस टिकू शकतात. त्याच्यात मी आवळा टाकलेला आहे, आमचूर पावडर टाकलेला आहे, जिरे, लसूण, तिखट आणि गूळ. आणि मीठ. इथे आपली बहुगुणी आवळ्याची लाल चटणी पण तयार झाली आहे. तोंडी लावण्या म्हणून अतिशय छान चटपटीत अशा चटण्या झालेल्या आहेत. तुम्ही पण नक्की करा आणि या हिवाळ्यात आवळ्याचं सेवन करा. मैत्रिणींनो, माझ्या दोन्ही रेसिपीज आवडल्या असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. धन्यवाद.